Student, last Google Meet we discuss about the history of novel, and in that history of novel we had a alert about the English literature and the history of the English literature. Okay, so now start the next lecture. So look at here, page number 173. Murasaki Shikubi's Tale of Genji or Tale of Genji has been described as the world's first novel. 1010. That time the Tale of Genji was the first novel, world's first novel. The European novel is often said to begin with a Don Quixote by a Spanish writer. Okay. Miguel de Cervantes, which was published in two parts between 1605 and 1650. In the 18th century, the appearance of newspaper and magazine attracted a large number of readers. 18व्या शतकातलं वैशिष्ट्य काय आहे तर त्या शतकामधल्या रीडर्सना म्हणजे वाचक प्रेमींना न्यूजपेपर आणि मॅगझिननं फार अट्रॅक्ट केलं. मीन्स दे अंडरस्टँड देअर फिलिंग्स अँड दे ट्राय टू सर्च what the happen in my life, that is also written in that magazine or a newspaper. So attracted a large number of readers from the middle class, आणि त्यातल्या त्यात मॅक्झिमम मध्यमवर्गीय लोकांना हा काळ फार भावला किंवा फार आवडला. These new readers had little interest in romances and tragedies. याच जो मॉब होता, ज्या मॉबला 18व्या शतकातलं लिखाण आवडलं, तोच मॉब मॅक्झिमम वेळा जे रोमान्सेस अँड ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका आणि प्रेमाच्या कथा याच्याबद्दल जे लिहिलं गेलं होतं तो त्यांना भाग फारसा आवडत नव्हता. त्यामुळे त्याच्यामध्ये नाविन्य जे आलेलं आहे ते त्यांना फार भावलं, विच वेअर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास. पण जे त्यांना भावलं नाही, जे मिडल क्लासला भावलं नाही, ते अप्पर क्लासला भावलं. लक्षात येते का बघा. विच वेअर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास दज नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अराउज दॅट वूड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ द 18th सेंचुरी. आणि या अनुषंगानं मध्यमवर्गीय अँड रिच पर्सन, अप्पर क्लास अँड मिडल क्लास या दोन क्लासमधला जो काय मधला दुवा होता तो म्हणजे 18th सेंचुरीमधलं लिखाण, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉवेल. Thus, need for a new type of a literature arose that would express the new idea of the 18th century. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of. Spirit of realism म्हणजे सत्य घटनेवर आधारित, and denial म्हणजे नाकारणे. या 18व्या शतकातल्या लेखकांनी काय नाकारलं? रोमॅन्टिक फीचर्स लाईक इंथुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन, कल्पनेला नाकारलं. लाईक इंथुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन अंडरलाईन करा, यातल्या या गोष्टीला त्यांनी नाकारलं. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स आफ्टर 1740. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना नाकारायला सुरुवात कधीपासून झाली? आफ्टर 1740, 1740 या शतकापासून. नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड, इन्क्रीज द ट्रेड अँड कॉमर्स. इंग्लंडपासून जो फॅक्टर सुरू झाला ओरिजिनेट व्हायला, त्याच्यामध्ये ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे या दोन्हीकडं पण त्याचा कल वळला गेला. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती झाली इंडस्ट्रियल एरियामध्ये, हॅड गिवन अ राईज टू द मिडल क्लास. आणि यातनं मिडल क्लास लोकांना थोडंसं वर पाहता आलं, म्हणजे त्यांनी आपला जो काय रोषो होता तो पुढं चालू केला. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल depicted in the novels appeal to newly educated class and was regarded by them as a respectable reading material. आणि या सगळ्यातून काय झालं की जो मिडल क्लास होता तो या लिखाणाकडे फार वळला गेला. दे इन्क्रीजेस देअर रीडिंग, दे अलर्ट अबाउट दॅट व्हॉट द टाईप ऑफ रीडिंग अँड व्हॉट इज द स्टोरी, अँड दे अपग्रेड वन सेल्फ. म्हणजे स्वतःलाच त्यांनी काय केलं, रीडिंग मटेरियलमधनं स्वतःला Thus novel as a form appears to have been designed for both to voice the aspiration of the middle and the lower and the meet their longing. म्हणजे लोअर क्लास अँड मिडल क्लास, अप्पर क्लास वगळला गेला. या दोघांच्या कॉम्बिनेशनसाठी जे आवश्यक होतं ते नॉवेलनं इन्क्लूड करायला सुरुवात केली. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. मीन्स
काही ठिकाणी असं होतं की हां वाचायचा प्रकार आहे ना तो मिडल क्लासकडे नाहीच आहे, किंवा काही समजून घ्यायचं आहे तर मिडल क्लास कशाला, अप्पर क्लास आहे ना. म्हणजे तो काही वेळेला आपण म्हणतो ना जातीयता किंवा उच्च नीचता ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी होता मुलींनो, आणि त्यातनं भरपूर लोक सर्वाईव्ह होऊन स्ट्रगल करून त्यांनी आत्ता जो बेस तयार केलेला आहे त्या गोष्टीतून ते सर्वाईव्ह झालेले आहेत, म्हणजे स्ट्रगलिंग केलेलं आहे त्यातून. पुढं बघा काय म्हटलं त्यांनी. ड्रामा अँड पोएट्री वेअर द ट्रू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. आणि मग त्यामुळं नॉवेल इतकं पब्लिश व्हायला लागलं किंवा इतकं ते फेवर व्हायला लागलं लोकांच्या, त्यामुळे ड्रामा अँड पोएट्रीकडं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. आणि ड्रामामधलं आणि पोएट्रीमधलं काही फीचर्स होत्या ज्या त्यांनी उचलून घेतल्या, त्या फक्त नॉवेलमध्ये घातल्या. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century and onwards to encompasses the social, political and cultural happening and scientific progress. म्हणजे या सगळ्यातनं त्यांनी एक गाभा तयार केला की द नॉवेल इज इन्क्लुडेड some part of the poetry, some part of the drama, which person who from the middle class, he always tried to understand their life in front of us. So that is the quality of the writing of the novel. Means middle class, upper class, lower class. क्लास वाईज त्यांनी लिहायला सुरुवात केली असली तरी 18th century काळ हा 63 इयर्सचा होता मुलीनं. या 63 इयर्समध्ये एवढा मोठा स्पॅम का मिळालेला आहे नॉवेलला? बिकॉज ऑफ दॅट इज द एज ऑफ द व्हिक्टोरियन एज. अँड त्या व्हिक्टोरियन एजमध्ये रिॲलिस्टिकवर जास्त भर दिला. लोकांना स्वतःच्याच कथा किंवा स्वतःचेच विचार समोर जर दिसायला लागले तर ते वाचायला आवडायला लागलेलं होतं. त्याच्यानंतर बघा हा जो पुढचा भाग आहे हा सगळा पूर्ण, इथं तुम्हाला जे वेगवेगळे नॉवेल्स लिहिलेले आहेत तर ते वुमन रायटर्स आहेत, फॉरेन रायटर्स आहेत, हे त्यांनी दिलेलं आहे. ते तुम्ही वहीमध्ये तुम्हाला हवे त्या ठिकाणी रायटरचं नाव आणि त्याच्या नॉवेलचं नाव असं लिहून घ्यायचं आहे. हे मी एवढा भाग सांगत नाही आहे, या भागामध्ये तेच आहे नॉवेलची नावं अँड देअर रायटर्स. ओके, कुठलं नाव सुरुवातीला कोणी घेतलं, मग त्याच्यानंतर पुढं कोणी लिहिलं, ही सगळी नावं आहेत. हे वाचायचं नाही आहे, म्हणजे मी वाचणार नाही आहे, सांगणार नाही आहे तुम्हाला. यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला इनडिरेक्टली सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा वाचायचं आहे आणि यातल्या ज्या महत्त्वाच्या वाटतात तुम्हाला, वुमन इंडियन आहेत किंवा रेग्युलर वुमन्स आहेत की ज्यांनी लिहिलेलं आहे, तर या साईडला तुम्हाला ते दिसेल. कॉन्ट्रिब्युशन ऑफ वुमन नॉवेलिस्ट अँड द मेन नॉवेलिस्ट 2 भागामध्ये दिलेलं आहे. नाऊ आता इंडियन सिनेरिओ म्हणजे काय? भारतीय चित्र, भारताचं चित्र या नॉवेलमध्ये काय होतं? राजमोहन्स वाईफ बाय अ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. भारतामध्ये कोणी सुरुवात केली असेल तर ते इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं राजमोहन्स वाईफ ही एक भारतीय कथा होती. कोणती? राजमोहन्स वाईफ. याला अंडरलाईन करायचं राजमोहन्स वाईफला. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. आणि मग याच्या पुढं काय झालं की अनेक भारतीय लेखकांना त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये मुख्यतः म्हणजे आपला राष्ट्रीय उद्देश काय आहे, सामाजिक गोष्टी काय आहेत, या समस्यांचंच वर्णन दिसायला लागलं. पण त्याच्या पुढं जाऊन त्यांना वेगळे विचार मांडायचे होते. म्हणून काय बदल झाला बघा. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. आणि मग परत या लेखकांनी लिहिल्यानंतर वरचा जो राष्ट्रीय उद्देश, सामाजिक उद्देश होता त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to the recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar.
The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth, and it's a undoubtedly very bright future. Means you understand student, हिस्ट्री ऑफ द नॉवेल 18th सेंचुरीबद्दल आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. व्हॉट इज द 18th सेंचुरी. नॉवेल मीन्स व्हॉट, काय आहे नॉवेल, नॉवेलमध्ये काय काय चेंजेस झालेले होते. ड्रामा अँड पोएट्री कम्पेअर केलं तर नॉवेल एक वेगळं का आहे. मिडल क्लास, अप्पर क्लास, लोअर क्लासबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यातल्या त्यात मिडल क्लासचा व्ह्यू जास्त होता नॉवेलवर. नॉवेल हा प्रकार इतर रायटिंगच्या किंवा इतर एजेसच्या मानानं हा प्रकार जास्त होता विक्टोरियन एजचा. तर तो का होता हे पण आपण एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये नॉवेलिस्ट आणि नॉवेल्स त्यांची नावं दिलेली आहेत ते आपण बघितलेलं आहे. हिअर इंडिया सिनेरो, भारतीय नॉवेल, भारतीय कादंबरीकार जे इंग्रजी लिखाण आहे ते आपण बघितलेलं आहे. त्यातलं आपल्याला आर के नारायण, इवन आपण 11th स्टँडर्डला पण बघितलेलं आहे. व्यंकटेश्वर अय्यर यांची पण स्टोरी आपल्याला बघितलेली. ॲज अ इंजिनियर होते ते, आणि मग त्यांनी फार्मिंगकडं कोणत्या पद्धतीनं लक्ष दिलं, आणि मग मूग याच्यावर आपण लेसन बघितलं होतं, तर तुमच्या लक्षात असेल तर. नेक्स्ट लेक्चरला आपण नॉवेला याच्या पुढं काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते पाहायचं आहे. ह्या इतक्या झालेल्या टॉपिकवर तुम्ही स्वतःचं ॲक्टिव्हिटी बेस्ड थोडेसे क्वेश्चन्स काढायचे, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रू फॉल्स काढू शकता, फिल इन द ब्लँक्स काढू शकता, इवन वेब काढू शकता. या पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटीज काढून मला तुम्ही त्या माझ्या पर्सनल चॅटिंगवर द्यायच्या आहेत. नाव हिअर वी स्टॉप द हिस्ट्री ऑफ द नॉवेल. यू मस्ट बी अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ द नॉवेल अँड इंडियन सिनेरो. ओके, थँक्यू.